नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयांचे उपक्रम कार्य अभ्यासणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये शेवटी काही उपक्रम दिलेले आहेत. ते उपक्रम आपण या पद्धतीने 10 गुणांसाठी आपल्या प्रोजेक्ट पेपरवर लिहायचे असतात. बघा, त्याचा उत्कृष्ट असा नमुना आपण या ठिकाणी पाहत आहोत. यासारखं प्रकल्प कार्यही आपल्याला हवं असेल तर आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रकल्पाची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांचे प्रकल्प अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील. आजच्या तासाला आपण इतिहास आणि भूगोलाचे उपक्रम पाहणार आहोत. एकूण इतिहासाचे 4 उपक्रम आहेत संपूर्ण वर्षभरात करावयाचे आणि भूगोल विषयाचे 3. त्याचबरोबर यासारखे नवनवीन उपक्रम प्रकल्प कार्य आपल्याला हवं असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. बघा, हे उपक्रम अतिशय छान अशी अनुक्रमणिका केलेली. त्यानंतर पहिला उपक्रम इतिहास विषयाचा, आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा. आपल्या पाठ्यपुस्तकात हा उपक्रम दिलेला आहे, तो आपण अशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. बघा, ती कालरेषा आझाद हिंद सेनेची. त्यानंतर पुढचा उपक्रम आहे हैदराबाद मुक्ती संग्राम या विषयावर चित्र व माहिती संकलित करा. हैदराबादचा मुक्ती संग्राम या विषयाची माहिती हा एक उपक्रम आहे. बघा, अतिशय सुंदररित्या ही माहिती या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जमा केलेली. त्यानंतर त्याचा राहिलेला भाग. पुढचा उपक्रम आहे राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या सदस्यांची निवड करताना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा. राज्यशास्त्र किंवा इतिहास, नागरिकशास्त्र या विषयावर हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. राज्यसभेसाठी जे काही 12 सदस्य निवडले जातात, राष्ट्रपती निवडतात त्यांना, ते कोणत्या निकषावर निवडतात ते निकष आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने लिहायचे आहेत. नंतर पुढचा उपक्रम, जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्याल त्याची प्राधान्यक्रमानुसार यादी करून वर्गात सादरीकरण करा. बघा, कल्पनात्मक निबंध हा किंवा उपक्रम आहे. तुम्ही प्रधानमंत्री आहात तर मग आधी तुम्ही काय काम कराल देशाच्या विकासासाठी ते आपल्याला या ठिकाणी कल्पना करून लिहायचे. बघा, अतिशय सुंदर असं लेखन केलेले. या प्रत्येक उपक्रमाला या ठिकाणी 10 पैकी 10 गुण मिळणार आहेत. पुढचा उपक्रम भूगोल विषयाचा आहे. अंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किलोमीटर असतो ते शोधा. या पद्धतीने ते शोधायचे. पुढचा उपक्रम, पृथ्वीच्या अंतरंगाची प्रतिकृती तयार करा.
बघा ते पृथ्वीच्या अंतरंगाची प्रतिकृती. याला तुम्ही निळा कलर वापरला तरी चालेल, खडूचा कलर. व्यवस्थित आकृती काढायची आणि तिला नावं द्यायची. पुढचा उपक्रम, सागर तळरचनेची प्रतिकृती तयार करा. बघा ही प्रतिकृती आकृती. यालाही तुम्ही कलर द्यायचे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास आणि भूगोल या विषयाचं उपक्रम कार्य या ठिकाणी कंप्लीट केलेले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असंच उपक्रम कार्य आपण इतर विषयांचे सुद्धा सहज करू शकतात. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.